छत्रपती संभाजीनगर शहरात गुन्हेगारांनी पुन्हा एकदा डोके वर काढले असून अवघ्या काही तासाच्या अंतरात 2 चेन स्नॅचिंगच्या मोठ्या घटनांनी शहर हादरले आहे। मुकुंदवाडी आणि सिडको पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुचाकीस्वार चोरट्यांनी महिलांना लक्ष्य करत त्यांचे दागिने हिसकावून नेले, तर या प्रकरणी सिडको आणि मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मुकुंदवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पहिली घटना घडली आहे। नागेश्वरवाडी येथील रहिवासी माया भागवत चव्हाण या 31 मार्च रोजी रात्री 8:45 वाजेच्या सुमारास आपल्या पतीसोबत ऍक्टिवा गाडीवरून जात होत्या। सिडको N2 परिसरात असलेल्या जिजामाता चौकाजवळ मागून आलेल्या विना क्रमांकाच्या दुचाकीवरील 2 अनोळखी व्यक्तींनी त्यांच्या गळ्यातील 1,16,342 रुपये किमतीचे 15 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून पोबारा केलाय। तर पहिली घटना ताजी असतानाच रात्री 10:30 वाजेच्या सुमारास सिडकोतील N12 भागातील कठाळे हॉस्पिटल जवळ दुसरी चेन स्नॅचिंगची घटना घडली। अर्चना भाऊसाहेब पवार या आपल्या मैत्रिणीसोबत पायी फिरत असताना दुचाकीवरून आलेल्या 2 चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याची लांब पोत जबरदस्तीने हिसकावली। यामध्ये साधारणतः 70,000 रुपये किमतीचे सोन्याचे मणी आणि डोरले चोरीला गेले आहे। या दोनही घटनांमुळे शहरात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। या घटनेनंतर दोनही पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध घेतला जातोय।